राम जानकी बैठे हैं। ए उठा बसा झोपा गेला सर पोरगे ऐकत नाही ए दम दिल्याने ऑटोमॅटिक ऐकतो कळला गण्या काय सांगता हल्लीचे पोरगे ऐकत नाही बघा तुम्ही काय बोलले आणि तुम्ही ते का टाळी वाजवतात भारी रे तुम्ही श्रीराम जानकी बैठी है मेरे जानेवारीला अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठापन सोहळा राम मूर्तीचा झाला आणि त्यानंतर जग राममय झालं. राम मंदिर जिकडे तिकडे होती पण ज्यावेळी आपला जन्म जिथे होतो आणि तिथे आपली मंदिरं स्थापन होतात किंवा आपली स्मारक होतात त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त मान मिळतो. त्याच पद्धतीत सगळं जग व राममय झालं. बरं ना मुलांसाठी सुद्धा गाणं आलं काय हर घर में एक ही नारा गूंजेगा एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय काय गाणं आलं मेरे भारत का बच्चा बच्चा म्हणजे हल्लीच्या मुलांना बच्चा म्हटलं जातं. आम्ही लहान असताना आम्हाला गाणं कोणतं होतं नन्ना मुन्ना राई आम्ही तेव्हा नन्ना मुन्ना आणि हल्लीची पोरं बच्चा. अजून एक गाणं होतं नन्हे मुन्ने बच्चे आम्हाला माहितीच नाही जेव्हा हातात झेंडा द्यायचे तेव्हा कळायचा हात में झेंडा आहे की नाही. दादा जरा क्लिअर कर ना हाल बेस आहे बेस काय सांग ह्याच्यावर सगळा आमचा खेळ कारण 27 तारीख पर्यंत सलग बारे बुवा सांगतात की म्हणजे एप्रिल महिन्यापासून जे चालू झाले ते आज 27 मे पर्यंत सलग कार्यक्रम होते. तुमचं खरं सांगते औषधो 365 दिवसातले 300 दिवस मी सतत बाहेर असते डबल बारी करून तरी सुद्धा 65 दिवस घराकडे तरी सुद्धा ह्या वयात मग 2 शिले सोपी गोष्ट 365 दिवसातले 300 दिवस बाहेर 65 दिवस घराकडे का करू तरी सुद्धा 2 नेतृत्व आणि कर्तृत्व
तू सांगतो हल्लीची पोरगी ऐकत नाही. काय सांगतोय तू कोणत्या शाळेतलं पोरगं घर बघित होतो बाहेरच्या शिवाजीच्या बेटीकडे बाईच्या तर काय बघतोय पोरगं सांगता बाई कोंबडी कवाड घालता. बरोबर सांगण्यात येते बाईची चुकी आहे ना. आता कोंबडीच कवाड घालतो तरी काय कोंबो घालतो नाही तर तू जा घालून जातो. अरे ती उडिया मारता त्याच्यात कुठली आहे तुझ्यावर कोंबत होय की ना. अच्छा भाई वडापाव कुठली ती साधी चटणी गावली ते काय उडिया मारतो ह्या वया तुझा उडिया मारतो बरोबर की नाही. व सतत कार्यक्रम आहेत त्यामुळे थोडासा शरीरावरती सुद्धा परिणाम होतो. आता ते तुला विषय नाही. तू खात्या तिथे खर्च तू अन्न खाता त्या अन्न लागता मी अन्न खाते मग अन्न लागत नाही. इतके आराम मारले तिने सांगल्या संगत आणि पंगत. पंगत चुकली ठीक आहे पुन्हा एकदा जेवण मिळालं पण संगत चुकली तर आयुष्याचं वाटोळ झालं. सगळं 2-2 जिलेबी खाले मग अशी वाकडे तिकडे जिलेबी बाई सुंदर जेवण होतं. त्याबद्दल काय वाटलं एकदा जोरदार ज्या माऊलीने जेवण बनवलंय ना त्याच्यासाठी टाळा. ज्याचा धरणीशी लाकडा तो खाय चुलीची लाकडा. त्या दिवशी बायकोर माका जेवण वाढल्या माझ्या स्वतःच्या बायकोन जेवण वाढल्या आणि मी जेवायला बसलो तेवढ्यात माझ्या तोंडात वाक्य केलं अरे वा आज औषधी जेवण बनवलेलं दिसतं. ऐकू म्हणता होय होय तुमचा कसा कळला तुम्ही मोठे जादूगार आहात. मगाशी तो बाजूवाली सांगत होता आता घरात बायको कशी काय आली. बायको जाणं माझी स्वतःची शेजारी होई आता तो चष्मा लावला असेल ना आता तुमच्या येतोय सांगता काय चष्मा लावला शेजारी डोळे देवाण घेता तिथे शेजारी ही बघूसाठी ना उद्या आपला काय बरा वाईट झाला किंवा बायको माहेरी गेली जेवण कोण देताला शेजारी. मग सक्की शेजारी अरे तुझं काय विषय चष्मा लावणार तर विदाऊट चष्म्यात बघ पण शेजारीनेच होईल. अगदीच नाही चाय बनवून गेली नाही तर शेजारी चायचं कप भरून हाणून तरी देत की ना म्हणून बुवा शेजारी होईल. लक्षात दिला. आमच्याकडे पण एक जांभळी ना अशी शेजारी काय बायकोन जेवण वाढल्या आणि जेव बसलोय म्हटलं अरे वा आज डाळिंब जेवण बनवलं काय गो. बायको म्हणता होय तुम्ही लय मोठे जादूगार तुमका कसा कळला. म्हटलं त्यात काय मोठा रोज जेवताना काळे केस गावतात आज पांढरं गावलो. बरोबर ना. असं निकोल हसू की ती बायका आज मेकअप करतात करू दे ना. आज त्यांनी मेकअप नाही केला तो कोण करणार. आज आपली मुलगी आपली बहीण आपली आई जर त्यांनी मेकअप नाही केल्यानंतर ती सुंदर दिसणार नाही. आपला काय तोंडावर पाणी मारला बुचूक बुचूक मालवणी भाषा आमच्याकडे असं म्हणतो बुचूक बुचूक. तोंडावर पाणी मारला पॅन्ट चढवली वर शर्ट गावला घातला तर घातला नाही तो बनियान चला. ती परिस्थिती आपली. आपल्यात त्या पावडर बिवडर लावायची गरज लागता. आपला तोंड ओरिजिनल राबवा. आज महिलांना सुद्धा त्या मालिका आल्या मन उडू 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 किती वेळा या मालिकेमध्ये हिरोईन सुद्धा असले घाणगावत होय की नाही. त्या महिलांसाठी ऍड काय लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव मोती लगाव खून जान जाव आणि पुरुषांसाठी ऍड काय इजगाड लगाव बिजली भगाव झपट लोशन लगाव बिजली भगाव. मला सांगा काय पुरुषांनी पाप केलं. इजगाड कधी आलं आता हिला या कलियुगात. पहिला काळ वेगळा होता धोतर इधर से हवा आती थी उधर से जाती थी. तेव्हा इजगाड काय ना होता ना. आम्ही शाळेत असताना ती 3 बटनाची पॅन्ट बाकी होती ना त्याच्यातला एक बटन तुटला तर बोंबाललो. बरं शाळेतनं सुटल्यानंतर त्या व्हाळाच्या बाजून शाळेतनं जेवण आल्यानंतर व्हाळाच्या बाजून जाऊचा लागायचा घराकडे का आम्ही शर्यती लावू आणि ती पॅन्ट काढून कपा हेल्मेट म्हणून. तुझी गाडी घ्यायची चल राजापूर शिंबवली तू त्या बाजून जा. तुझी गाडी घ्यायची राजापूर केळवली तू ह्या बाजून जा. आम्ही चलो त्या व्हाळाच्या बाजून 2 काही ते मध्ये जे बारके बारके मासे असायचे ना
त्यांना माहित होतं आज काहीतरी वेगळा गावचं काय ते आमच्या पाठसून गावायचं. ती मजा वेगळी आहे ना. तेव्हा व्हाळामध्ये कारण पहिल्यांदा लोक घरात जेवायचे आणि बाहेर ह्याला जायचे. आता घरातच जेवतात आणि घरातच हे. पण ती व्हाळ्यातली मजा वेगळी होती की नाही. 2 दगडावर पाय ठेवायचे आणि ते पाणी जे थेंब थेंब उडायचे ना आणि त्यातल्या ह्या ज्यांनी ज्यांनी अनुभवले त्यांना पटत असत. तो आनंद वेगळा होता. आता आनंद आहे का? आता पाणी उडवत नाही, उडवून चला. ती मजा तो आनंद हल्लीच्या मुलांना नाही तो आनंद आहे का? आम्ही ते दिवस अनुभवले. त्यातल्या त्यात एका दुसरं मासो असो ओवली असलं तर उडी मारत. आता काय? आता नाही. आता तरी जुनी जाणती लोक आज या मुलांना विचारा 5 पैशाचं नाणं त्यांनी पाहिलं का? पाहिलं? 1 पैशाचं नाणं पाहिलं? पण त्या जुन्या जाणत्या मागच्या लोकांना विचारा त्यांनी 5 पैशाचं नाणं पाहिलं. 2000च्या नोटी तुम्ही पाहिल्या आहेत पण त्यांनी सुद्धा 2000च्या नोटी पाहिल्या की नाही? हा, आज मोबाईल तुम्ही वापरता ते सुद्धा मोबाईल वापरतात. तुम्ही कम्प्युटर चालवता ते सुद्धा कम्प्युटर चालवतात. आणि म्हणून जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. लक्षात येईल? आज तुम्ही लहान मुलात, आज मोठ्या माणसांचा आदर करणं गरजेचं आहे. मग वडील झाल्या माणसाने सांगितलं गप्प बस तर गप्पच बसा बाहेर. पण आजकाल काळच बदललाय. आताच्या हल्लीच्या मुलांना बच्चा म्हणतात. तेव्हा जुन्या बायका नवऱ्याला हाक मारायच्या, ठसठशीत कुंकू लावणाऱ्या. त्यांचं प्रेम किती अतूट होतं. प्रेमाने नवऱ्याला म्हणायच्या गडे. मग बायको प्रेमाने अहो या ना गडे, चला ना, झोपा ना, उठा ना. प्रेम होतं ना गडे. आताची बायको नवऱ्याला प्रेमाने हाक मारणार. समजा गणेश ए गणू तुला काय म्हणू, संदीप ती बघ कुंडली, समीर असेल तर सॅमी. आता आमचे मनोज भाऊ बसले त्यांना काय हाक मारता काय माहिती काय पुण्याची हा ही परिस्थिती आहे हल्लीच्या बायका. त्या दिवशी मुंबईला प्रियकर आणि प्रियसीचा विषय वेगळा आहे. प्रियसी प्रियकराला हाक मारणार माझं पिल्लू. पिल्लू का कुत्र्याचा पोरता? काय पिल्लू? येणार ना पिल्लू. त्या दिवशी मुंबईला गेलो, बायकाच नाही तर नवरा सुद्धा आपल्या बायकोला मित्राकडे गेलो. मित्र म्हणतो चहा पाणी घेऊन ना. म्हटलं हरकत नाही, चहा पाणी करायला सांग. त्याने हाक मारला बच्चा चहा घेऊन ये. अर्धा तास झाला गप्पा गोष्टी मारतो. मला वाटलं मुलीला हाक मारली असेल. अर्ध्या तासाने बच्चा चहा घेऊन आला, गाऊन घालून. बच्चा असला भंगाव. चहा विसरलो प्यायला. फॅशन झाली हो. जर 36ची कमर असेल तर 38ची पॅन्ट. सत्यनारायणच्या पूजेला पाया पडायला गेला तर पाठच्याला दर्शन घ्यायची गरज नाही. त्या दिवशी एक पंगत, आमच्याकडे पंक्ती वाढतात, वाढपी फिरत असतात. तसंच त्या दिवशी एक फिरत दिलो आणि समोरच्याकडे आता पंक्ती म्हणजे समोरासमोर बसलेल्या. समोरच्याला डाळ वाटायला गेला आणि पाठचा जो बसला होता त्याला डाळ पाहिजे होती. पण त्याने ते चित्र बघितलं म्हणतो तुझी डाळ नको शिरा. उपाशी उठलो बिचार. फॅशन पण आज फाटक्याची किंमत वाढलेली आहे. आज अज्ञान, पहिला अज्ञान होतं पण समाधान होतं. आता सज्ञान असून सुद्धा समाधान नाही. घरात बायको एखादी वस्तू आणून द्यावा तर परत पुढच्या महिन्यात सांगणार अजून काहीतरी नवीन घ्यायला पाहिजे. म्हणजे अपेक्षा वाढत चालल्या, समाधान नाही. पहिलं कुंकू लावायच्या स्त्रिया लावायच्या की नाही, पण ते कुंकू चेहरा जरी धुतला ना तरी निघून जायचं नाही. पण आता चेहरा धूप बायको घराकडे गेली, बाथरूमात गेली, काही नवऱ्यात काढले, काही पिंपाक चिटकवले. अगदीच नाही कंटाळलेली असतात नवऱ्यात तर लाईटीच्या बटनात चिटकवतात. मग शॉक. ही परिस्थिती आहे. आणि नवऱ्याची किंमत टिकली बघा. 2 रुपयाची टिकली असते पण ती कपाळावर लावतात आणि 500 रुपयाची पैंजण पायात घातली. बरोबर ना? आणि महत्व कशाला आहे? हे बघजी तुझ्यासाठी गाणं म्हणतो. आमच्या पप्पानी गणपती हाणला, आमच्या पप्पानी गणपती हाणला.
गणपती हा आई खुश मोबाईल घेतात पोरग्या उभं करतात पोरग्याक नाका सांगतात आमच्या पप्पाने गणपती पण तेव्हा ती आवशी सरलेली असतात पप्पाने त्या का हाणला म्हणून हानाचा या लागला अरे गणपती आणला कोणी आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांनी गणपती आणला पप्पानी आणला बाबा आजोबा पंजोबा खापर पंजोबा पूर्वजांनी गणपती आणला आणि म्हणून आपण भक्ती करतो की नाही आज भक्ती करणं गरजेचं आहे तुका काय त्याचा पडलेलं नाही तू मोबाईलात नाही तर बघितलं अजून एक गाणं आहे टाकायचं पप्पाच्या गावा या पप्पा चल गावाला जाऊ लहान मुलांसाठी गाणी पण आमच्याकडे सध्या सीझन काय चालू आहे बुवा गण्या चल काजीला जाऊ गण्या चल काजीला जाऊ काजीचे काका आपण गावावर घेऊ आवाज कमी नव्हता हा बस काय सीझन आहे आपला काजी 2G नको 3G नको 4G नको फक्त आपलं सीझन काजी आणि आपलं एकच दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी हे कोणी विसरायचं नाही बरं ना आज सगळं विसरलं तरी चालेल पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती आहे हे कधी कोणी विसरायचं नाही म्हणून जा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव संस्कृती आहे आज आपल्या मुलांना आपला धर्म काय आपली संस्कृती काय हे सांगणं प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे जर श्रद्धा वारकरला आपला धर्म काय हे जर माहित असतं ना तर तिची 36 तुकडे झाले नसते ना झाले असते तिला धर्मच आपला समजला नाही त्याच्यामुळे तिचे 36 तुकडे झाले गेला कोणावडा पळत पहिला काळ वेगळा होता कुणबी समाजाचा मुलगा कुणबी समाजाची मुलगीच पाहिजे सोनाराचा मुलगा सोनाराची मुलगीच पाहिजे पण आता कोण कोणचा कोंबडा उचलून हांड्याकडे घेऊन येतात कोंबडा हाणतात तसा पोरग्याच्या बोटामध्ये 4 अंगठ्या दिसल्या खोट्या असल्या तरी चालतील गळ्यात चेन दिसली ह्याच्या खाली गाडी दिसली हा चेन दिसली काय पोरगी पाठवून त्याच्यात चालली मग बापाला सांगणार पप्पा माझं त्या मुलावरती प्रेम आहे मी उद्या पळून जाणार पप्पा कमजोर हृदयाचा असतो दुसऱ्या दिवशी त्याला अटॅक पप्पा गायब पण त्या कमजोर हृदयाच्या बापाला माझं एक सांगणं आहे मुलीने जर असं सांगितलं पप्पा मी उद्या पळून जाणार घाबरायचं नाही
दुसऱ्या दिवशी सलून मध्ये जायचं, सलून वाल्याला आणायचं आणि पोरगीला खयात बसून अंगणात बसून टकली करून टाकायचं. 6 महिने घराच्या बाहेर पडणार नाही. घराला जायचं तरी संध्याकाळी 7च्या नंतर. आणि ती टकली झाल्यानंतर प्रेम करणारा पोरगा सांगणार तू आता टकली मला नकली. परत सांगेल का ती पोरगी असं कोणी करू नका, हा आपला मनोरंजनाचा विषय काय. तुझा विषय भारी आहे, बाकी कवता बिवट्याचा भारी सांगितलंच नाही. कोंबडी टोचते आमच्याकडे बोसते. नवीन नवीन गाणी येतात. हल्लीचे गाणं आलं बघा, काजळ लावून आले मी आज. माहित आहे तुला? माहित आहे कोणतं गाणं आहे ते? तुझ्या टायमाग नाही, आमच्या टायमाग गाणं काय होतं, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. आमच्या टायमिंगला गाणं होतं, मी लहान असताना तुझ्या एवढा. काय गाणं होतं, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीची, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची, मग पोरा कुणाची. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. तिला शृंगार टाळ्या वाजवा. तो त्याचं गाणं पाठ आहे, तो गाणं म्हणतोय म्हणजे ह्या वयात त्याचं गाणं ह्या पाठात. प्रत्येका जर एखादी प्रार्थना येते नसतं ती नाही यायची. खरा तो एकच धर्म म्हण बघूया बाबू. मनाने म्हणता काय करू, इंग्लिश मिडियम हा काय, त्या इंग्लिश मिडियम वाल्यांचा विषय वेगळा. आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो. आज बरीच लोक आहेत मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षक झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, पण आपण आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमला टाकतो. त्या दिवशी मुंबईमध्ये एक आमच्याकडे गेलो आणि ती मालिका चालू होती, रात्रीच खेळ चाले, रात्रीच खेळ चाले. मी ती मालिका चालू होती नावीला. त्या पोरग्या विचारलं बाबू ह्याचं नाव काय वाच रे. तो म्हणता काका ही मालिका रात्रीच गेम चाले. सेमी इंग्लिश ना अर्धा मराठी अशी यांची परिस्थिती आहे. आज कोरोना आला, कोरोनामध्ये 2 वर्ष ह्या मुलांनी कोणत्या देवाची पूजा केली होती काय माहिती. 2 वर्ष शाळेत बोल. आम्ही लहान असताना आजी आमका विचारले काय रे बाबू आज स्कूलात जायत नाही, तेव्हा आम्ही शिकलेले. आम्ही आजी सांगू आजी स्कूल नाही म्हणत हायस्कूल म्हणतात. पण ह्या मुलांना स्कूल मध्ये शिकावं लागलं 2 वर्ष. स्कूल म्हणजे काय, इंटरनेट स्कूल. कोरोनाच्या काळात इंटरनेट स्कूल, मोबाईल शिक्षण. पण त्या मोबाईल शिक्षण मध्ये मजा कोणाची, पप्पाचा मोबाईल. पप्पाच्या मोबाईल वरती बाई यायच्या स्क्रीन वरती व्हिडिओ कॉलिंग. पोरगा समोर अभ्यासाला बसलेला आहे, पण त्या पोरग्याच्या पाठी पप्पा मारता मजा. स्कूल. कोरोना आला वाईट नव्हता, पण मला सांगा आज कोरोना माणसांनाच का झाला. कोरोना माणसांना झाला. नाकातनं काय जात होता, तोंडातनं काय जात होता, होय की नाही. पण मला सांगा जी जनावरं फिरत होती, जे कुत्रे फिरत होते त्यांना नातं नाही, त्यांना कोरोना नाही किती झाली. अरे दारूच्या ग्लासात बर्फ पडता हे फायदा. कोरोनामध्ये जे जे ता करीत ते कोणच गचकले नाही. तू अभ्यास कर आणि त्यांनी अर्थव्यवस्था आपल्या देशाची त्यांनी सुधारवली. 150 रुपयाची जवळजवळ 250-300 रुपये दावा काका. मग 400 फक्त नरेट 400 किती घालवल्याने 300 रुपये.
असू दे. बरेच भाऊ फरमाईश आहे. बांगड्याची माळ मनोज कळसमकर यांच्याकडनं हे 21 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय तुम्ही बक्षीस म्हणून पैसे द्या असं आम्ही सांगणार नाही, पण द्यायचे असेल तर थांबू नका. पण तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच आहे समीर कदम आणि गणेश जांभळे यांची जाहिरात. त्याच्यामुळे टाळ्या वाजवल्या. बाकी काय नको, बाकी तुमचे आशीर्वाद. आता समजा एखाद्या बहिणीला वाटलं कुडाळवरून माझा भाव समीर कदम भाव, बहिणीला वाटलं एखाद्या समीर कदम कसा नाही का बसवते माईक वर एखाद्या बहिणीला वाटलं की कुडाळवरून माझा भाव आलाय, समजा मुंबईला भाव आला, मुंबईवरून समजा गावचा भाव मुंबईला गेला, तर ती बहीण काय करते, भाव गावाला जाताना काय करते, आपल्या नवऱ्याच्या खिशातनं पैसे काढणार, 500 असू दे 1000 असू दे, आणि भावाच्या खिशात घालणार, जाताना घालते की नाही. तसं समजा माझ्या इथल्या बहिणीला एखादीला वाटलं समीर कदम कुडाळवरून आलाय, जाताना त्याच्या खिशात काहीतरी घालूया, घराकडे जाऊन या पटकन. हजार मी तरी नक्की आणणार, कारण हे प्रेम आहे ना बहिणी भावाचं. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला गबाय, उभी आहे नदीच्या काठाला बरीच गाणी आहेत, नवीन नवीन येणार जाणार, पण जुनं ते सोनं आहे, ओल्ड इज गोल्ड. आज प्रत्येकाने जुन्या व्यक्तींचा आदर करणं गरजेचं आहे. आज एखादी सून असेल तर सासूचा आदर करणं गरजेचं आहे. कारण काय काय जण सून म्हणतात की माझी सासू आमचं ऐकत नाही, आमची सासू म्हणजे अशी तशी. पण प्रत्येक सुनेला किंवा प्रत्येक स्त्रीला माझं एकच सांगणं आहे, ही एक गोष्ट जरी तुम्ही ऐकली ना तरी आमच्या बारीचे पैसे पिकले. त्या प्रत्येक स्त्रीला एकच सांगणं आहे, आज जर तुमची कोणतरी सासू आहे तर उद्या तुम्ही कोणाची तरी सासू होणार. ह्या लक्षात ठेवा. व्याजासहित सगळं तुमचा हेच फिरूचा. काय कमवलं नाही हो. जर संपत्ती लायक असेल तर संपत्ती कमवून फायदा आहे, पण संपत्ती लायक नसेल तर संपत्ती कमवून फायदा काय नाही ना. आम्ही मरमर म्हणणार, मुंबईला का नोकरीला असणार आणि गावाला बंगला बांधणार, पण त्या बंगल्यामध्ये राहायला आम्ही जिवंत नसणार, कारण आजार कसले येतात तसे. आम्ही जिवंत नसणार, मग पोरगा नाव देणार आई बाबांची पुण्याई, पण उपयोग काय, मजा तो मारता. आई बाबांची पुण्य पण मजा येऊ मारता घरात, त्याचा काय. येऊ सांगता आमच्या मुंबईत वडाची फांदी नेतात आणि फ्रीजर मध्ये कोंबतच नाही रे. दुसऱ्या दिवशी वडतात, मग ती
कशा तरी कुंडीत ठेवणार आणि बाई ओवाळणार वडापाव वडापाव. पूर्व विचार मम्मी चटणी नको, त्याच्यापेक्षा आमच्या गावात ये. अरे एक वड असलो 7 फेरी मारताना ती किती दमतात तिची ती का माहित. गावच्या घरात येऊन बघ वळ एकाची वळ ही मोठी पडवे तो विषय सोडून दे. ह्या सकाळी ह्या बाजूत झोपलातच दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाजूसून बाहेर पडता पडी येत. आता ती व्हायना बिना नाही होत. तेव्हा व्हाय नव्हती, एक व्हाय नसला मुसाळ याडाला. आता हा चुकान कोणाच्या घरात असला तो पण त्या मुसाळ लागता बघा लग्नात जाता लागता जाता होऊय म्हणा. हा कुठल्या घरल्याशिवाय जाता फिरत नाही आहे की नाही. जुनाचा सोना जुनाचा सोना आहे म्हणून बुवा जुन्यांचा आदर करणं गरजेचं असू दे. गजराला सुरुवात केलाय डीजे मी चालू असा धिंगाणा नको तू घालू. आता नाचाया लागली शालू काय करू नाचाया लागली शालू. पोर सोर बी झाल्यात चालू शालू नाच 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 चालू बाकी काय नाही. तो माझं देणेकरी नाही किंवा मी त्याचं देणेकरी नाही. बरं ना. आज तो मग अशी काहीतरी बोललो की माझे दात पुढे होते असं काहीतरी बोललो ना. तो बोललो ना होय ना बाबू. ज्याचे दात पुढे एका 4 बिस्किटचे पुढे ते माका एका कागद. बरं ना. ही परिस्थिती आहे कारण कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपण हरिनामाचा वारसा चालवतोय आणि देवासहित हे भजन रसिक आज तुम्ही तल्लीन होताय. तराजूचं जर भांडं घेतलं तर ज्याचं जे जड पारडं असतं ते खाली होतं आणि जे हलकं असतं ते वरती होतं. आज तुम्ही खाली बसलात तुमचं पारडं जड आहे आणि आम्ही वरती बसलोय खुर्चीवर आमचं पारडं हलकं आहे. आज आम्ही जे सांगतोय ते शांत चित्ताने तुम्ही ऐकताय. पण जे चांगलं असेल ते तुमचं तुमच्याकडे ठेवा आणि वाईट असेल ते परत आम्हाला इथं आमचं रिटर्न द्या. म्हणून आई बाप आहेत बघा आणि म्हणून त्यांचा आदर. कारण आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. हे 2 अक्षर जोडल्यानंतर आई हा शब्द तयार झालाय. बरोबर ना. आई आपण आजारी असताना उशाला बसून रडणारी आई आपल्याला दिसते पण बाप दिसतो का. कारण बाप डॉक्टरकडे जाऊन गयावया करत असतो की माझ्या मुलाला लवकरात लवकर बरं करा.
आम्ही सुद्धा कामावरून घरी आलो की आमच्या मुखातनं पहिला शब्द असतो, आई कुठे? कोण विचारतो बाबा कुठे? तू जाय ना टिपरे. आज श्यामची आई पुस्तक साने गुरुजींनी लिहिलं, पण श्यामचे बाबा पुस्तक लिहिलं का? श्यामच्या बाबांचं नाव कोणाला माहित आहे? माहिती आहे? मला माहित आहे. आमच्या बाजूला श्याम राहतो. बरोबर ना? त्या चिटके बिटके सांगायला काही वेळ लागत नाही. त्या दिवशी आमच्याकडे एक मुंबईवाली आली. म्हणजे आता मुंबईवाली आल्यानंतर ते जराशे फॅशनेबल असतात. लेडीज म्हटल्यानंतर मेकअप बिकअप करून येतात आणि ती आली, ती आपल्या गावच्या जुन्या मैत्रिणीला भेटायला आली. ती जरा गावची मैत्रीण जराशी अडाणी होती, म्हणजे अशिक्षित होती. ती मुंबईवाली आली आपल्या नवऱ्याला घेऊन, तिच्या मुलांना खाऊ बिऊ घेऊन आली आणि त्या गावच्या चहा पाणी वगैरे झाल्यानंतर त्या गावच्या मैत्रिणीला सांगते, अगं ऐकलंस का, मी तुला आमच्या ह्यांची ओळख करून देते. आणि मुंबईच्या स्टाईली आमच्या ह्यांची ओळख करून देते. आणि नवऱ्याला बोलवलं, मुलाला बोलवलं आणि त्या दादा ऐकतात जरा. ती मुंबईवाली आलेली नवऱ्याची ओळख करून द्यायला लागली आपल्या मुंबईच्या भाषेत. कशी? बघ, हे जे उभे आहेत ना, हे माझे मिस्टर. ती मुंबईवाली ना, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ. आणि बाजूला मुलगा होता, हा आमचा बॉय. एवढं झालं, ती काय मुंबईवाली सांगते, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. एवढं ऐकल्यावर ती गावची ती गप्प बसा, ती अडाणी. ती म्हणते, आता तू ओळख करून दिला ना, मी सुद्धा ओळख करून देते. आता तिनं आपल्या भाषेत देऊ घेऊ ती ओळख करून, तिनं पण तिची स्टाईल मारून गेली आणि आपल्या नवऱ्या बोल, हो इकडे या. नवऱ्या बोलवल्या, पोरग्या बोलवल्या आणि ओळख करून देता. म्हणता, हे बघ, हे उभा ना, हे माझं मिटर. भावाची ओळख करून देता, हे उभा तो माझं मिटर, मी त्यांची वायर आणि हे आमचा बिल पोरग होतो बाजू. असे सुद्धा विनोद होतात ना. म्हणून सुशिक्षित, पण सुशिक्षित कोण? ज्याला शेवटपर्यंत आई वडिलांची सेवा करायला मिळाली, तो या जगामध्ये सुशिक्षित आहे. पहिला काळ वेगळा होता हो. पहिलं प्रेम सुद्धा वेगळं होतं. पहिलं प्रेम वेगळं होतं. कागदावर लिहायचे, प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का? आणि तेव्हा ती चिठ्ठी पोचायला 8 ते 9 दिवस लागायचे. तोपर्यंत हे जाऊन काच साफ करून ये. तेव्हा गाणी पण काय होती, दिल दीवाना काजी खाली ना तिनसाना. तेव्हाची गाणी. आता मोबाईल प्रेम, व्हॉट्सअपवर तिकडनं आलं टुक 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 टुक. हो, माझ्या मित्राने त्या दिवशी मैत्रिणीला मेसेज केला, तू हसत असशील तुझे हसू पाठव, तू रडत असशील तुझे अश्रू पाठव. बिचारी मैत्रीण जेवलेली भांडी घासत होती. नंतर भांडी घासते खरकट पाठवू. या हल्लीचं प्रेम. त्यावेळी जर नवरा मुंबईला असेल आणि बायको गावी असेल तर नवरा अंतर्देशीय पत्र लिहून बायकोला पाठवायचा आणि ते पत्र वाचल्यावर ती बायको गावाला राहणारी आपल्या आईला जाऊन काय सांगायची बघा,
माझ्या घोवाचो माझ्या घोवाचो माझ्या घोवाचो कागद इलो हे आहे धाड सासरलाई बहीण निघाली भावाची लाडी रडायची. पण माझ्या लग्नाची विषय सांगतो तुमका. माझ्या लग्नात ह्या गाण्यात भेटलं रे स्पीकरवर. युट्यूब वर दुसरं गाणं लावल्याने गावलं आता कायचा दाटून बायको रडायला लागले मी आपलं हसायला लागले म्हणून मी लगेच कुठ्या बायको रडायला लागली मी हसायला लागलो. बायकोचा भाव आला आणि बायकोला विचारतो ताई तू रडतेस भाऊजी हसताय. ताई उत्तर काय द्यायचा अरे भाऊ राया आज मी रडते तुझे भाऊजी हसतायत उद्यापासून त्यांना रडायचंय मी हसणार आहे. कितक्यात पडलं लगी. म्हणून सांगतोय 45 वर्ष ज्यांची झाली आहेत ते अजून त्यांची लग्न नाही झाली आहेत त्यांनी घाबरायचं नाही होप सोडायचे नाही. कारण 1000 मुलांच्या मागे 800 मुली आहेत 200 मुलांनी करायचं काय. 1000 मुलांच्या मागे 800 मुली मग 200 मुलांनी करायचं काय. त्या 200 मुलांनी घाबरायचं नाही. समीर कदम उपाय सांगतोय. 800 ला 800 भागले बरोबर की नाही. पण त्या 800 मध्ये एखाद दुसरी तरी अशी असणार तिचं घटस्फोट झालेला असणार. ती 200 एका गावतली अगदीच नाही विधवा तरी कोणतरी होतली ती गावतली होप सोडायची नाही बरोबर की नाही. होप सोडायची नाही म्हणून
फरमाईश होती एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज नाव घेतल्यानंतर पक्षाचा काही विषय नाही, पण त्यांच्याबद्दल म्हणावं झालं तर गाजवली तलवार बसवली साता समुद्र पार गेली. आजही तुमचं नाव घेता साहेब येई स्फूर्ती, येई स्फूर्ती, येई स्फूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणले आणि शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची सेना म्हणजे मराठा. बरोबर ना? मराठा या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या पाठीमागे ठामपणे जो उभा राहतो तो मराठा. बरोबर की नाही? एक मराठा लाख मराठा म्हणून द्या. बाळासाहेब पुन्हा यावे, वाट पाहते सेना, वाट पाहते सेना. जय जय शिवसेना, जय जय शिवसेना, जय जय शिवसेना. बाळासाहेब पुन्हा यावे, बाळासाहेब पुन्हा यावे, वाट पाहते सेना, वाट पाहते सेना. जय जय शिवसेना, जय जय शिवसेना, जय जय शिवसेना. कष्ट करूनी देवची लढवली, उभारली शिवसेना, उभारली शिवसेना, उभारली शिवसेना. हिंदू हृदय सम्राट होई, नाव घेतलं मराठी म्हणा, नाव घेतलं मराठी म्हणा, नाव घेतलं मराठी म्हणा. समाजसेवक व्यंगचित्रकार, समाजसेवक व्यंगचित्रकार. होगी धन्य झाला, होगी धन्य झाला. जय जय शिवसेना, जय जय शिवसेना, जय जय शिवसेना. हिंदुत्वाचा मुद्दा त्यांचा होता एकच भाग, होता एकच भाग, होता एकच भाग. हिंदुत्वाचा प्रतीक भगवा बळकविला जागोजाग, बळकविला जागोजाग, बळकविला जागोजाग. धनगावदेवी माझ्या पद्धतीने मनोरंजन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर वारी गजर घेऊन बुवांकडे देतोय. बुवा सुद्धा तेवढ्याच ताकदीने मनोरंजन प्रबोधन करतील, त्यात काही वाद नाही. नारायणा नारायण नारायणा सत्यनारायणा, भगवत आलू तव भजना.